छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले। हे हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना त्यांच्याकडे सैनिक नव्हते, शस्त्र पुरवठा देखील नव्हता, पण याची सुरुवात त्यांनी शून्यातूनच केली। छत्रपती शिवाजी महाराजांनी सैनिकी गोळा केली नाही, तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली आणि त्यांच्या हातात एक एक शस्त्र दिले आणि यातूनच हे स्वराज्य निर्माण झाले। मी शिवाजी महाराजांबद्दल बोलणे मोठी नाही, पण मला जे कळले, मी जे जाणून घेतले ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण, सुशिक्षित म्हणून घेणारे आपण, जर आपल्या जन्मकुंडली हातात घेऊन फिरत असेल, आला प्रयत्न की करतो आत्महत्या, म्हणजे आपण काय आदर्श घेत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे। छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गडकिल्ले जिंकले, पण कधीही त्यांचे नाव दिले नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमा असल्या, पण कधीही पंजाब पाहिले नाही। छत्रपती शिवाजी महाराजांसमोर अनेक संकटे आली, पण ते कधीही डगमगले नाही, व्यसनाच्या आहारी गेले नाही, आत्महत्येचा विचार करत नाही। आज जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील युवक जर जनावरांसारखं वागत असेल, तर घरातील शोकांतिका करण्याची बाब आहे। कारण आज सरकारला निर्भय पथक घेण्याची वेळ आली, कारण आज बदलापूर सारख्या घटना घडू लागल्या आहेत। म्हणजे आपण काय समजून घेतलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांना? परत स्त्रीला माते समान मानणाऱ्या माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचे हात पाय कलम केले जातील। हा देश माझ्या राजाच्या राज्यात होता। माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हे तर 100% संरक्षण होते। सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है। सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है। जिसने मानव जाति को चमकाया उसका नाम शिवाजी है। जिसने मानव जाया उसका नाम शिवाजी है। आज 400 वर्षे होऊन गेली। आज त्यांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देते। आज पाकिस्तान सारखे देश आपल्या देशावर आक्रमण करत आहेत। आज खरी गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची। छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होणं अवघड नाही, त्यासाठी मंगतात ताकद, रक्तात देशभक्ती हवी। मग बघा, प्रत्येक घराघरात होतील निर्माण छत्रपती शिवाजी महाराज। जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच लढला होता। जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच लढला होता। लाख मला तर राजा माझा याच मातीत बादशाहीशी लढला होता। लाख मला तर राजा माझा याच मातीत बादशाहीशी लढला होता। या व्यासपीठाची रजा घेताना मी एवढेच बोलू इच्छिते, मुख्यमंत्री